कोल्हापूरची मिसळ भारी की पुण्याची की नाशिकची? चला हा मुद्दा बाजूला ठेवूया आणि परफेक्ट चमचमीत मिसळ पाव आता फक्त 20 मिनिटात बनवूया. हॉटेलसारखा दाटसर कट आणि कुरकुरीत फरसाण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. कुकरमध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, हळदी, मीठ आणि मोड आलेले मटकी घालून चांगले भरपूर पाणी टाकून त्याला उकळी आणून घेऊया. त्यानंतर तव्यामध्ये सुके किसलेले खोबरे आणि पांढरे तीळ चांगले भाजून घेऊया आणि त्याचप्रमाणे कांदा, कोथिंबीर आणि आले लसणाची पेस्ट घालून तेही भाजून घेऊया आणि याची पेस्ट बनवून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये तेल, कांदा, बनवलेले वाटण चांगले भाजून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, लाल तिखट, मिसळ मसाला टाकून कोथिंबीर टाकून चांगले ते परतून घेऊया आणि थोडेसे पाणी टाकून त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ आणि उकळलेली मटकी टाकून चांगली उकळी येऊन देऊया. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही आपली झणझणीत गरमागरम मिसळ रेसिपी? घरी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.